वाडीच्या तालीमंडळातर्फे तुम्हाला विनंती करतो आणि तुमचेही उत्तरोत्तर प्रगती व्हावं अशी मारुती गायकवाडांनी प्रार्थना करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. हॅलो, अमर तालसुरे आपल्या समोरील संघ क्रीडांगणात उपस्थित आहे याची नोंद घ्या. अमर भरत तालसुरे. प्रमुख पाहुण्यांना आपल्याला या ठिकाणी सामने बघताना थोड्या अडचण येते, तर आपण थोडं बाजूला उभं राहून या ठिकाणी सामने पाहिजे. त्याचबरोबर हॅलो धन्यवाद. आपण यानंतर देखील असंच आमच्या सहकारी असावं. या ठिकाणी समीर नरवणकर सुरुच बीच रिसॉर्टचे सर्वेसर्वा समीर नरवणकर उपस्थित आहेत. त्याला विनंती करेन की आपण या ठिकाणी मंचावर येऊन स्थान बनवायचे. समीरजी नरवणकर, धन्यवाद. सुस्वागतम. उपस्थित सर्व क्रीडा रसिक मान्यवर व्यासपीठ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या विकास युवक मंडळ जालगाव कुंभारवाडी यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. 35वा वर्धापन दिन आणि त्याचबरोबर श्री हनुमान जन्मोत्सव या उत्सवानिमित्त आयोजित केलेली भव्य दिव्य अशी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेचा पहिला दिवस या ठिकाणी अनुभवायला मिळतोय आणि पहिल्या दिवसामध्ये महत्त्वपूर्ण सामन्यांचा आपण थरार पाहिला, या ठिकाणी अनुभवला आणि त्यानंतर आता मात्र दुसऱ्या व्यक्ती पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला पाहायला मिळतोय. महालक्ष्मी जालना यांच्या विरोधामध्ये अमर भारत तालसुरे अशा दोन मालाच्या संघामधला हा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ अगदी बलाढ्य आहेत. दोन्ही संघाने यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या त्यांच्या संख्या साजरी केला. या ठिकाणी प्रयत्न चांगल्या तिसरी चढाई आणि आक्रमणासाठी गौरव साळवी खेळाडू सज्ज होतोय. आक्रमण करून प्रतिस्पर्धी संघाच्या जिंकवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काही तुल्य थोडासा आक्रमण केला जातोय. यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई करून देईल अमर भारत तालसुरे संघाच्या खात्यामध्ये. एका गुणांना स्कोर कार्ड या ठिकाणी अमर भारत तालसुरे संघाचं पुणे संख्येत चांगल्या त्याच्या संख्या सादर करावा लागेल महालक्ष्मी जालगाव संघाला. तर कुठे मॅच मध्ये पकड बनवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सक्सेसफुल होईल आणि आता जर अमर भारत तालसुरे संघाचं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला तर मात्र हा सामना अगदी सहजासहजी अमर भारत तालसुरे संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळेल. या ठिकाणी चूक घडली आहे. या ठिकाणी एका गुणाची कमाई होती. या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झालाय. गुणाची कमाई करते अमर भारत तालसुरे संघाच्या खात्यामध्ये. त्यानंतर मात्र आकाश पाहिला आकाश सातत्याने स्वतःच्या उजव्या मार्गावरती प्रयत्न करताना पाहायला मिळते. माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा अफवा मागच्या सामन्यामध्ये सक्सेसफुल झाला होता खेळाडू. या ठिकाणी पुन्हा एकदा सत्य झाला.
आक्रमणासाठी पुन्हा एकदा आपण केलं. 4 खेळाडूंचा डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आकाशवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न सातत्याने त्या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा रॅली क्रिएट केली आहे, माघारी परत नाही. पुन्हा एकदा राजा भांबी महालक्ष्मी जालगाव संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी आपली चढाई सुरू सज्ज होतोय. स्वतंत्र आघाडीवरती सातत्याने आपल्या चढाईला सुरुवात करणारा खेळाडू मध्ये आपण डिफेंडर वरती सातत्याने थोडंसं आक्रमण करताना पाहायला मिळतं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक व्हॅलिडेट करण्याचा निर्धार आहे. व्हॅलिडेट करून माघारी परतेल. कर्तृत्व म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा रोहित सरस आक्रमणासाठी सज्ज झालाय. समोर 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपण चढाई सुरू माध्यमातून हॅलो ती समीरजी नरवणकर यांना मी पुनश्च विनंती करेन की आपण या ठिकाणी रंगमंचावर येऊन स्थान बनवायचे. समीरजी नरवणकर आपण या ठिकाणी रंगमंचावर स्थान बनवायचे. धन्यवाद. या ठिकाणी बोनस गुणाची कमाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सक्सेसफुल राजा भांबी या खेळाडूच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सजवली गेली आहे. महालक्ष्मी जालगाव संघासाठी परंतु दुसऱ्या बाजूला अमरभरण टासुरे संघाची देखील या ठिकाणी थर्ड रेड पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. डिफेन्स त्या ठिकाणी सक्सेसफुल झाला मैदानाच्या आतमध्ये. रोखलं जाईल मैदानाच्या आतमध्ये अमरभरण टासुरे संघाची परंपरा. या ठिकाणी पुन्हा एकदा आकाश खेळाडू सज्ज होतो आक्रमणासाठी. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सुचवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो. स्वतःच्या उजव्या पदरातून डाव्या पदरावरती ट्रॅव्हल झालाय. आज मात्र रोहित चौगुले हा खेळाडू देखील अनुपस्थित पाहायला मिळतोय. अमरभरण टासुरे संघासाठी संजोग लाले हा खेळाडू देखील आज अनुपस्थित आहे. श्रेयस देखील आज या ठिकाणी पाहायला मिळते. अमरभरण टासुरे संघाच्या माध्यमातून त्यांचे 3 महत्वपूर्ण खेळाडू आज अनुपस्थित आहेत. त्यांनी देखील एक चांगल्या प्रकारचा खेळ सादर करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. दाखल झाला आज पुन्हा एकदा प्रज्वलला खूप दिवसानंतर आपण पाहतोय संघाच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश कोंबडे हा खेळाडू देखील आज पाहायला मिळतोय. त्याचबरोबर अमरभरण टासुरे संघासाठी यश रंगीने आलेली खेळाडू दाखल दिलेला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला राजा भांबी या खेळाडूचं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. महालक्ष्मी जालगाव संघासाठी एक पहिली पॉइंट रेड आपण पाहिलेला आहे. या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळाला. परंतु पुन्हा एकदा माघारी परतले. व्हॅल्यू ट्रेड करेल. 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा आपला मैदान व्हॅल्यू रेड केली माघारी परत आणि मात्र महालक्ष्मी जालगाव संघासाठी थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण पाहायला मिळते. गौरव या खेळाडूला 5 रन दिले जाते. महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून आपली चढाई सुरू प्रयत्न केला जातोय. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. स्वतःच्या उजव्या बाजूवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. थोडेसे अपरे पडले. गौरव या खेळाडूची गुणाची कमाई अमरभरण टासुरे संघाच्या खात्यामध्ये झाले. यश मैदानाच्या आतमध्ये 3 आक्रमण देखील पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला गौरी या खेळाडूला गुणाची कमाई केली. तर संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आकाश या खेळाडूला डिक्लेअर झाले. गुणाची कमाई अमरभरण टासुरे संघाच्या खात्यामध्ये नंतर मात्र षटकार विश्रांती लावून घेतले. जाऊया पुढच्या स्कोरवर. पुन्हा एकदा एक मल्टी पॉइंट रेड राजाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पूर्ण असेल. यावेळेस स्पर्धा गडी टिपण्याचा दावा केला जातो. सक्सेसफुल ठरेल
संघामध्ये राजा बांगडा खेळाडू या संघामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये देखील चांगल्या टच मध्ये देखील आहे. गुणाची कमाई या मॅच मध्ये पुन्हा एकदा केली जाते. सक्सेसफुल कामगिरी या ठिकाणी केली जाईल. गुण एक म्हटला जातोय राजाच्या माध्यमातून महालक्ष्मी जालगाव संघासाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. बोनस लाईन ऑफ आहे. फर्स्ट पॉईंट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. पहिली खेळ आपण केली आहे तितकंसं आक्रमण पाहायला मिळत नाहीये. प्रत्युत्तर पुन्हा एकदा राजा आजपर्यंत तितकंसं आक्रमक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. वेळ केलेली गुणाची कमाई सातत्याने महालक्ष्मी जालगाव संघासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. यावेळेस पुन्हा एकदा व्हॅली ब्रेक निकालानंतर मागे परतेल. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा गौरी सरस जर्सी क्रमांक 19 आक्रमण करतोय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये. महालक्ष्मी जालगाव संघाचा डिफेन्स 5 खेळाडूंचा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवण्याचा प्रयत्न केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. रॅली ग्रेड आहे. दोन्ही संघांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण रॅली पाहायला मिळाल्या. तिसऱ्या चढाईच्या प्रतीक्षेमध्ये दोन्ही संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई आक्रमणासाठी चढाई प्रचंड वेग आहे ग्राउंड आहे. वेगावरती स्वावलंबून समोरील खेळाडूला हँड टच करणे खेळाडूची खासियत आहे. परंतु यावेळेस मात्र सक्सेसफुली टॅकल केलं जाईल. गुणाची कमाई महालक्ष्मी जालगाव संघाच्या कोर्टमध्ये आणि आरसीबीनं आयपीएलच्या या पर्वाचा पहिला सामना जिंकलाय. विराट कोहलीसह नॉटआउट 69 धावा आणि आरसीबीनं तसा मॅच जिंकला. हैदराबादला पराभूत केला आयपीएलच्या पहिल्या सामन्यामध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा जालगाव मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी महत्त्वपूर्ण लढत पाहायला मिळते. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करताना पाहायला मिळते. अशा प्रकारच्या सुद्धा अपेक्षित नाहीयेत दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. तर या ठिकाणी चूक घडली आणि गुणाची कमाई मात्र प्रथमेशला महालक्ष्मी जालगाव संघासाठी करून दिले आणि त्यानंतर स्कोर कार्ड घेण्यात आला. 6 या गुणसंख्येवरती महालक्ष्मी जालगाव 5 या गुणसंख्येवरती अमरनाथचा संघ आहे. एका गुणाची कमाई अपावने केली आहे. दोन्ही संघ जाऊन पोहोचले समान गुणसंख्येवरती 6-6 हे गुणफलक सत्यास्थितीमध्ये दोन्ही संघांच्या रेल्वे पाहायला मिळते आहे. आक्रमणासाठी पुन्हा एकदा राजा माळे बॅरिकेड करून मागे पडते. सामना हाय व्होल्टेज रूम अशा स्थितीमध्ये जाणारा सामना आहे. कारण उपउपांत्य फेरीचा सामना क्वार्टर फायनल क्रमांक 1 चा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. जो संघ हा सामना जिंकेल ते उपांत्य फेरीसाठी म्हणजेच काय तर सेमी फायनलच्या लढतीसाठी ताकद उभारा पाहायला मिळेल. म्हणजे संघ या संपूर्ण स्पर्धेची बक्षीस पात्र फेरी खेळेल त्यासाठी चाललेली ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस मात्र आपला एक आक्रमक खेळ आणि तब्बल 2 गुणाची कमाई आपल्या संघासाठी अमरनाथ टासुरे संघासाठी करून दिली आहे. जर अशा प्रकारे आपण सातत्याने आक्रमक खेळ पाहायला मिळाला तर मात्र हा सामना 14 जिंकला जाईल. यावेळेस मात्र पुन्हा एक सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई अमरनाथ टासुरे संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा अफागायनकर या ठिकाणी सज्ज होत आहे. आसूद गावाला बिलॉंग करणारा खेळ सातत्याने अमर भारत टासुरे संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतो आणि संधी दिली आहे सातत्याने अमर भारत टासुरे संघाला देखील आणि त्या संधीचं सोडून देखील अफागनं केलंय. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुपर लेवल सिच्युएशन ऑन होते.
अफाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात, पण यावेळेस मात्र प्रयत्न थोडेसे अपुरे पडतील आणि त्यानंतर मात्र एक व्हॅली ट्रेनिंग शेडवर विश्रांती अमरबारक असलेल्या संघाच्या माध्यमातून. एक व्हॅलिडेट करण्याचा प्रयत्न आकाशच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अजून देखील आपल्या डिफेन्स वरती विश्वास दाखवला आकाशला. तीन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये देखील पुन्हा एकदा सज्ज होतोय. डिफेन्स मार्गवरती या ठिकाणी समोर भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. महालक्ष्मी जळगाव संघाचे तीन महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपला डिफेन्स किल्ला लढवताना पाहायला मिळतील. अपघाताचा आक्रमण पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र गुणाशी कमी होते. पुन्हा एकदा अप्पा केलरकर मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झालाय. गुणाशी कमी करतोय का पुन्हा नाही. स्कोरकार्ड पुढे सरकले, परंतु जळगाव संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला आणि त्यानंतर मात्र ऑल आउट घेण्याची सुवर्ण संधी गेली अंबरपरा टास संघाला. यावेळेस मात्र महालक्ष्मी जळगाव संघाच्या माध्यमातून गौरव साळवी या खेळाडू आक्रमण करतोय. समोर कोपॅक डिफेन्स अंबरपरा टास संघाला मिळते. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न गौरवनं सातत्याने आपल्या उजव्या बाजूला केला. यावेळेस मात्र गुणाची कमाई होत नाही. व्हॅलिडेट केले, माघारी परतलाय. प्रत्युत्तर मग पुन्हा एकदा अप्पा केलरकर. समोर या सगळ्यामध्ये दोन्ही खेळाडूंना टिपण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि केला देखील जाईल अप्पाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पाहायला मिळतोय दोन्ही खेळाडूंना या ठिकाणी सहजासहजी जिंकलं जाईल आणि ऑल आउट दिला जाईल. प्रतिस्पर्धी महालक्ष्मी जळगाव संघावरती अप्पा केलरकरनं या ठिकाणी मल्टी पॉईंट रेड केले. ऑल आउट होतोय महालक्ष्मी जळगाव संघ. पुन्हा एकदा ऑल इन करेल. पंचांचा इशारा देतोय. सामना मध्यंतरासाठी जातोय. मध्यंतरापर्यंत गुण फलक 14 या गुणसंख्येवरती जाऊन पोहोचला. अंबरपर्यंत असेल तर 6 या गुणसंख्येवरती महालक्ष्मी जळगावचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला. दुसऱ्या सत्राचा खेळ आणि दुसऱ्या सत्राच्या खेळामध्ये ज्या संघाकडे आघाडी राहील तो संघ सातत्याने विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना महालक्ष्मी जळगाव संघ थोडासा चाचपट अडचणीमध्ये आहे, पण तो अडचणीमधून उभा राहण्याचा प्रयत्न केला जाईल. थोडासा शांत मैदानाच्या आतमध्ये आकाश या खेळाडूचा जायला ट्रेड करून माघारी परतला. प्रत्युत्तर म्हणून गौरी सदस या खेळाडूला सगळे मार्गावरती पाचारण केलं जातं. आक्रमणासाठी या ठिकाणी सज्ज. यावेळेस पत्र गुणाची कमाई होती. गौरी सरस मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झाला आणि एका गुणाने स्कोर कार्ड मध्ये पुढे सरकला. आक्रमणासाठी पुन्हा एकदा गौरव 7 खेळाडूच्या फुल पॅक डिफेन्स मध्ये आपली चढाईचा जोराचा प्रयत्न करतोय. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय गौरवच्या माध्यमातून.
या ठिकाणी बॅटिंग रेड करून माघारी परतलाय. थोडासा आक्रमक खेळ करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल, कारण सध्या सीमेमध्ये थोड्याशा अडचणीमध्ये महालक्ष्मी जामगाव संघ थोडस सामना दुरावण्याच्या अगोदरच या ठिकाणी गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. महालक्ष्मी जामगाव संघ अजून देखील थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न कितपत हे देखील महत्त्वपूर्ण आहे. आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 5 प्रथमेश हा खेळाडू सज्ज होतोय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपली चढाई स्वतःच्या उजव्या बरोबर सजवेल. यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई अमर भारत टासुरे संघाच्या खात्यामध्ये डिफेन्स मार्फत केली जाते. गुण एक पटला जातोय, गुणाची कमाई केली जाते. पुन्हा एकदा एका गुणानं पुढे सरकेल. हॅलो, वायरमन अभिजित कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी मंचावर यायचं आहे. अभिजित कांबळे यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी मंचावर यायचं. चला मी या ठिकाणी ज्या मान्यवरांची नावं घेतोय, कृपया आपल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावर स्थान बनवायचं. या संपूर्ण स्पर्धेला हातभार लावल्या, मदत केली त्या सर्वांच्या ठिकाणी सन्मान सोहळा करणार. आमच्या अधिकारी सन्मान सोहळा देखील आम्ही पार पडतो. आम्ही ज्या मान्यवरांच्या मी नावं घेतले, कृपया सर्व मान्यवरांना विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं. या ठिकाणी पंचांची इशारा होते थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण अमर भारत टासुरे संघाच्या माध्यमातून. त्यांचा एक महत्वपूर्ण सगळ्यात मोठी जो की डावखुरी शैलीचा पाहायला मिळतोय. आक्रमणासाठी सज्ज झालाय. 5 रोखण्याचा प्रयत्न आहे. सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गुण एक पटला जाईल, गुणाची कमाई महालक्ष्मी जामगाव संघ. या ठिकाणी वायरमन अभिजित कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी स्वागत करू इच्छितो. मी विनंती करेन की संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रमोदजी मांडवकर यांना की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. धन्यवाद. आणि या ठिकाणी आपण सर्व सामन्यांचा या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो, पण यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक बॅरिकेड करून माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 7 अफा कैदरकर दापोलीचा भाऊ पुढे सिद्ध झाला. पण या ठिकाणी एक बॅरिकेड करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू सामना संपताच यानंतर होणारा सामना शिवसाई बळण आणि त्यांच्या विरोधामध्ये जुन्नर स्पोर्ट जालगाव दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार दिला जातो. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत शिवसाई बळण आणि त्यांच्या विरोधामध्ये जुन्नर स्पोर्ट जालगाव खेळण्याच्या दृष्टीने हा पहिला पुकार. या ठिकाणी महत्वपूर्ण खेळाडू सुधारण्यासाठी माझ्या मागे बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. सक्सेसफुल करतोय. पंचांनी देखील बाद दिली आहे. बोनस गुणाची कमाई आहे. बोनस गुणाची कमाई करत राजा बाबीड आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा आक्रमणासाठी गौरी सडस या खेळाडूला पाचारण केले गेले. जर्सी क्रमांक 19 गौरीशने या पुन्हा एकदा एक बॅरिकेड दिली आहे. मागे परतलाय. आक्रमणासाठी पुन्हा एकदा आकाश 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये चढाई सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. आक्रमणात्मक सादर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी यांना एक पण पॉइंट न देता यांना ऑल आउट करायचे. तिसरी चढाई आक्रमणासाठी गौरी
जर्सी क्रमांक 19 अमलबारे कासुरी संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी सज्ज झालाय. महत्वपूर्ण चढाईचाच वेळ. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. बोनस लाईन ऑन आहे. डिफेन्स या ठिकाणी एकवटतोय आणि गौरीजला अगदी सक्सेसफुली त्या ठिकाणी टॅकल केलं जातं. गुणाशी कमाई मात्र महाराष्ट्र जालगाव संघाच्या हातामध्ये. अगदी वेगळ्या प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये दाखल झालेला आकाश पाहायला मिळतोय. महालक्ष्मी जालगाव संघ असेल थोडंसं आक्रमक खेळाप्रती यावेळेस मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई केली जाईल. गुण एकवटला जाईल अमरबारे कासुरी संघाच्या खात्यामध्ये. आज सामना जो संघ जिंकेल तो ते सेमीफायनल साठी क्वालिफाय करताना पाहायला मिळेल. म्हणजे त्यातील संपूर्ण स्पर्धेची बक्षीस पत्र फेरी खेळण्यासाठी दाखल होईल. स्कोर कार्डकडे जाऊया. स्कोर कार्ड 17 या गुणसंख्येवरती अमर भारतचा संघ आहे तर 9 या गुणसंख्येवरती महालक्ष्मी जालगाव संघ पाहायला मिळतोय. सर्व ठिकाणी राजा बाबे देखील बाजू. प्रथमेश तिसरी चढाई तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण जर्सी क्रमांक 16 या खेळाडूच्या माध्यमातून केला जातोय. समोर 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये अगदी वेगळ्या आपली चढाई सजवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. गुणाची कमाई मात्र डिफेन्स मार्क महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा अगदी वेगाने ट्रॅव्हल झाल्या प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये प्रयत्न करतोय परंतु आतापर्यंत तितकीशी कमाई देखील करू शकलं नाहीये. यावेळेस मात्र चांगल्या दर्जाचा खेळ करत गुणाची कमाई करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी प्रयत्न पुन्हा एकदा बसलाय. पुन्हा एकदा रिकाम्या हाताला माघारी पडतील. त्या ठिकाणी पुन्हा एकदा थोडासा शांत सैनिक सादर करतोय. झालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न मैदानात शांतपणे केला जातोय. यावेळेस आक्रमणासाठी महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून आकाश आकडे पुन्हा एकदा सज्ज होईल. डिफेन्स या ठिकाणी थोडासा बॅकफुटला गुणाची कमाई होती आहे. 90 रेट सर्व त्या ठिकाणी पाहायला मिळेल. महालक्ष्मी जालगाव संघाची आकाशच्या माध्यमातून सजवली झाली. गुणाची कमाई त्या ठिकाणी केली आकाश आपल्या संघासाठी. दुसऱ्या बाजूला अमरबारे कासुरीचा संघ या ठिकाणी थोडासा शांत सैनिक सातत्याने सादर करतोय. कारण सध्या खूप मोठी आघाडी आहे. ती आघाडी सातत्याने विजयाच्या दिशेने अमरबारे कासुरी संघाला घेऊन जाईल. सामना संपल्याने शेवटची 5 मिनिटे. 18 या गुणसंख्येवरती अमर भारत तर 11 या गुणसंख्येवरती महालक्ष्मी जालगाव. या ठिकाणी थर्ड रेड. तिसरी चढाई आक्रमणासाठी गौरी सडा. 7 खेळाडूंच्या फुल पॅक डिफेन्स मध्ये आपली चढाई लढत करण्याचा प्रयत्न त्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स आणि गुणाची कमाई महालक्ष्मी जाळगाव संघाच्या खात्यामध्ये झाली. त्याच गतीनं स्लो हळू किंवा थोडासा हळूहळू पुढे नेत या मॅचमध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करावा लागेल महालक्ष्मी जाळगाव संघाला. ज्या गतीने सद्यस्थितीमध्ये सामना चाललाय, जी आघाडी मोडीत काढावी लागेल त्याचा पंचांचा इशारा आलाय. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. यानंतर होणारा सामना शिवसाई वडा आणि त्यांच्या विरोधामध्ये झुंजार स्पोर्ट जाळगाव दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने हा दुसरा मुकाम. शिवसाई वडा झुंजार स्पोर्ट जाळगाव. रोहित वायकर कृपया व्यासपीठावर संपर्क साधा. महालक्ष्मी जाळगाव संघाचा जोपर्यंत अपघात मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत सातत्याने गुणाची कमाई पंचांचा इशारा त्याचा सामना सत्ताला शेवटची 3 मिनिटे. स्कोर कार्डकडे जाऊया. स्कोर कार्ड 18 या गुणसंख्येवरती अमरावती टासूरच्या 13 या गुणसंख्येवरती महालक्ष्मी जाळगाव संघाने पराभव केला. त्याचबरोबर सर्व विषयाची मुख्य कोशिश करण्यात आली. हॅलो, या ठिकाणी वायरमन दर्शनजी कालेकर उपस्थित आहेत. मी रामचंद्रजी मांडवे यांना विनंती करेन की या ठिकाणी त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. ठिकाणी महत्वपूर्ण खेळासाठी आक्रमण करील पोलीस संघाच्या गोलमध्ये आणि न्यूटन डिफेन्स पाहायला गेले महालक्ष्मी जाळगाव संघाचा. म्हणजे 7 कमीचे डिफेन्स माध्यमातून तब्बल 3 गुणाची कमाई आहे आणि हा सामना पुन्हा एकदा आपल्या बाजूला झुकवण्यात यश आलं मैदानाच्या आतमध्ये. ते मात्र आपण भारत तासीर संघाला सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. अपघाताचा खेळ या सामन्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण होता. ती महत्वपूर्ण खेळाचं जरूर मात्र आपल्या संघाला पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने घेऊन जाताना पाहायला मिळतो. आपण यानंतर लगेच शिवसाई वडा त्यांच्या विरोधामध्ये झुंजार स्पोर्ट जाळगाव दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम मुका मैदानावर सामना 70 मिनिटांमध्ये संघांना बघा. शिवसाई वडा झुंजार स्पोर्ट जाळगाव. या ठिकाणी सक्सेसफुल अँकल गुणाची कमाई पुन्हा एकदा अमरावती टासूर संघाकडे झाली आणि त्यानंतर मात्र सामना पुढे अमरावती टासूर संघाला आपल्या बाजूला सुरुवात. सामना संपायला शेवटचा आणि अंतिम होईल. शेवटच्या आणि अंतिम मिनिटांमध्ये गेलेला सामना अमरावती टासूर संघाच्या बाजूला जिंकलेला पाहायला मिळतो. आपल्याला शिल्लक आहे. संपूर्ण विजयाच्या दिशेने अमरावती टासूर संघ या ठिकाणी अग्रेसर होईल. या ठिकाणी ठरले तिसरी लढाई आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 16 खेळाडू सज्ज होतात. त्याला मात्र रोखण्याचा प्रयत्न सक्सेसफुल गुणाची कमाई अमरावती टासूर संघाने